सोशल मीडिया इंस्टाग्राम आयडीवर वन्य प्राण्यांच्या शिकारीचे फोटो व्हिडिओ अपलोड करणाऱ्या आणखी तिघांना वनविभागाने केले अटक। 1 दिवसांची दिली वनकोठडी। उमाजी जगन्नाथ मलमे राहणार दुधेबावी याला सोशल मीडियावर दुधेबावीकरांचा बाब्या या इंस्टाग्राम आयडीवर दुधेबावी गावच्या परिसरात ससा, कोला, घोरपड या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे फोटो व व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती। त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेऊन फरार आरोपीपैकी भारत धुमाळ, गोविंद चव्हाण, सुमित हेगडे राहणार दुधेबावी यांना कवटेमहांकाळ येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल, राणी नामक शिकारी कुत्री, नायलॉन वाघर, मोबाईल हँडसेट इत्यादी मुद्देमाल हस्तगत करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 1 दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक असून त्याची चौकशी करून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास सांगली उपवनसंरक्षक नीता कट्टे, कोल्हापूर संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, वनपाल राजेंद्र नाईक, राजाराम तिवडे, तुषार भोरे, वनरक्षक अजित कुमार सूर्यवंशी, परीक्षित जाधव, फायका पठाण, सागर थोरवत, राजकुमार मोसलगी, बाळासाहेब पाटील, नागोजी रुपनर, विलास शिंदे तसेच वाहन चालक प्रमोद शिरतोडे करत आहेत। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।